मुंबई आणि गोव्याच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं हणजूण आणि मोर्जी धडक कारवाई केली। या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। एनसीबीनं मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करताना उत्तर गोव्यातल्या मोर्जी आणि हणजूणमध्ये छापे टाकले। यात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ एजिसिलास डेमेट्रिएडेसला अटक करण्यात आली। एजिसिलासकडून 30 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला। अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी तो सध्या जामिनावर आहे। या कारवाई दरम्यान मुंबईच्या मयूर मोहनानीला MDMA ड्रग्जसह एनसीबीनं अटक केली, तर छत्तीसगडचा नॉर्मन सवेरी, हैदराबादचा सिद्दीक अहमद यांनाही अटक करण्यात आली। त्यांच्याकडून NDMA आणि LSD ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं धडक कारवाई सुरू केली होती। या प्रकरणी एनसीबीनं अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसच्या भावाला पुन्हा अटक केली। मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीनं संयुक्त कारवाई करत एगिसिलोस डेमेट्रिएडसला बेड्या घातल्या। आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतलं गेलंय। याआधीही एनसीबीनं अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या भावाला ताब्यात घेतलं होतं। ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्यानं एगिसिलोस डेमेट्रिएडसला अटक करण्यात आली होती। एगिसिलोसच्या चौकशी दरम्यान अनेक नावं समोर आली होती। एगिसिलोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे। एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या एगिसिलोसच्या संपर्कात ड्रग्ज तस्कर होता अशी माहिती समोर आली। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। पिळगाव पंचायतीचे सरपंच निलेश जलमी यांनी आपल्यावरील अविश्वास ठरावाचा निषेध केलाय। दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः किती पाण्यात आहोत हे पाहणं महत्त्वाचं असतं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। पिळगावचे सरपंच निलेश जलमी यांनी पंचायत निधी व्यवस्थित न वापरल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आलाय। मात्र यामागे भाजपच्याच वरिष्ठ नेत्याचा हात असावा असा आरोप जलमी यांनी केलाय। सुरुवातीला या पंचायतीवर गोवा फॉरवर्डचा ताबा होता, परंतु नंतर सर्व सदस्यांनी भाजपात प्रवेश केला। त्यावेळी आमदार प्रवीण झांटिये आणि पिळगावच्या पंचांमध्ये वाद झाला होता, त्यामुळेच हा अविश्वास ठराव आणला असावा अशी चर्चा सुरू आहे। जो 2-3 दीस पयलीं अविश्वास ठराव हाडलो आसा त्याचा पुरेपूर निषेध करता। सांगचें म्हटल्यार जो निषेध करपा खातीर पयलीं आपूण जे कितें दुसऱ्याचेर हें करता तेन्ना आपूण आपल्या पयलीं पांया कडेन पळोवपाक जाय। म्हाका दिसता अविश्वास ठराव हाडलो की पंचायत जो हे आसा फंड आनी हे आसा पळय तो खंय तरी अफरातफर असो तेंच्यांनी उल्लेख केलो आसा। सो हांव सांगूंक शकता की बाबा जो पंचायत फंड आसा तो खंय युटिलायज करपाक जाय ते म्हाका दिसता तांकांच खबर ना। कित्याक कारण आमचे कडेन एकान एक प्रूफ अवेलेबल आसा आनी फाटीं ग्राम हे जाली आमची फूड लायनी मिटींग तेंच्यांनी बोवाळ केलो जे आसलेले जे आतां म्हाजेर निश्चित केला हे केला आमचे अविश्वास ठराव हाडला ते मिटिंगेक आसलेले तांकां आमी सरळ सांगलें बाबा सेक्रेटरीचेर पासून हे जालें ते बाबा आमकां जे कितें एक्सपेंडिचर केला तुमी ते आमकां दिवचे। सेक्रेटरीन डायरेक्ट ऑर्डर दिली बाबा तांकां कितें जाय ते तुमी अवश्य दिवचे, कित्याक आमच्या मन हे ना चोरी ना आनी हे ना। देखून आमी ताका सरळ सांगलें बाबा सेक्रेटरी तांकां कितें जाय पळय ते तुमी दिवंक शकता, कित्याक वी आर फ्रीली। आनी आतां ते म्हणटा विश्वास घेत नाही म्हणटा। हांव तांकां सांगूंक शकता की आमची पिरियडा पयलीं तुमी कितकीशीच कामां करून दिल्ली आसा ते आमकां हें करून दिया, प्रूफ करून दाखया ना। आमी प्रूफ करून दाखयता जितक्यो पंचायत बॉडीज जावन गेल्यो एट दी बॅक त्याच्या परस म्हाका दिसता आमी 101% म्हणटा तशी आमी कामां करून हाडलेली आसा आनी स्वता करून हाडलेली आसा, रेजोल्युशन घेतलेली आसा आनी स्वता आमी कामां करून घेतलेली आसा। हांव तांकां सांगूंक शकता जे जो अविश्वास ठराव हाडलेलो आसा तेंच्यांनी फाटल्या दोन एखादे टर्माक हे जावन येयल्ले आसा, इलेक्ट जावन येयल्ले आसा, तेंच्यांनी दाखोवन दिवचे की आमच्या परस ज्यादा तेंच्यांनी काम करून पंचायत थ्रू हाडलेले आसा अशें हांव हे करता। विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज आणि त्यानंतर दोनापावला इथल्या IT हॅबिटेट या दोन्ही प्रकल्पातून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला। एवढं करून आता पेडणे तालुक्यातही तुये इथल्या इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाबाबतही तीच चूक सरकार करतंय। सर्वसामान्य लोकांच्या अलवारा जमिनी ताब्यात घेऊन ही इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्यात येते। एकीकडे मुख्यमंत्री गुंतवणूकदारांना या प्रकल्पात उद्योग उभारण्याचं आवाहन करतायत, तर दुसरीकडे अलवाराधारक या प्रकल्पाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास सज्ज झालेत। इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या जिव्हाळ्याचा।
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत गोव्याला हा प्रकल्प मंजूर झाला। या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या मांद्रे मतदारसंघातील तुये गावाची निवड केली। मांद्रे मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा यामागे प्रयत्न होता। या प्रकल्पासाठी एकत्रित जमीन गरजेची होती। तुये गावात सरकारी आणि अलवारा जमिनीवर सरकारची नजर गेली। अलवारा जमिनी या सरकारीच आहेत असा सल्ला तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी पार्सेकरांना दिला आणि या प्रकल्पाचा मार्गच मोकळा झाला। मुळात गोव्यात येणारे IAS अधिकारी इथल्या पोर्तुगीज कायद्यांबाबत अनभिज्ञ असतात आणि त्यामुळेच सरकारला चुकीचे सल्ले दिले जातात। अलवाराधारक हे कायद्यानुसार या जमिनींचे मालक आहेत, तरीही महसूल खात्यानं या जमिनी संपादन न करताच बळजबरीनं थेट त्या ताब्यात घेऊन IT खात्याकडे सुपूर्द केल्या। अलवाराधारकांना ना नोटीस ना पत्र, त्यांची नावंही परस्पर 1/14च्या उतार्यावरून काढून टाकण्यात आली। त्यानंतर या अलवाराधारकांनी सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला, पण सरकारनं काहीही दखल घेतली नाही। 13 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली। या ठिकाणी रस्ते, वीज आणि भूखंड तयार करण्यात आले। 15 औद्योगिक भूखंड आणि 45 मायक्रो भूखंड तयार केले। 1200 रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित करण्यात आला आहे। भूखंड जाहीर करूनही गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी खास गुंतवणूक मेळाव्याचं आयोजन करून या प्रकल्पात उद्योग स्थापन करण्याचं त्यांना आवाहन केलं। सेज आणि दोनापावला येथील नियोजित IT हॅबिटेट प्रकल्पाचा मोठा दणका गुंतवणूकदारांना बसला। तसाच दणका आता इलेक्ट्रॉनिक सिटीच्या गुंतवणूकदारांनाही बसणार तर नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। First of all, I thank you for the overwhelming response for this meet. As Sanjay Kumar had told me, there are already more than 30 companies, different companies have registered especially for these programs. The electronic manufacturing cluster schemes was introduced by the MeitY to provide the world-class infrastructure for attracting the investment in the ESDM sector. I think under this scheme, the Goa government is setting up the Greenfield Electronic Manufacturing Cluster in the TUEM. The foundation stone was laid on the 13th of November 2016 by the Honorable Prime Minister Sri Narendra Modi. We know that is a little bit late for this due to the various reasons. We have late for this project, but now already the Madam Jennifer Montserrat and entire team, they have taken up this project. They are speeding up with your support. I'm sure that this project will continue in a big way of my vision for creating the job for the Goan youth, and also for the self-employment opportunities for the youth in the state of Goa. The success of the pharma sector in the Goa has already proven that the potential of the Goa become the manufacturing and export hub for the India. As all of you know, the 12% of the pharma produce which is in our state, in the state of Goa. Goa is truly potential for the ingredient to make the ideal place for the electronic and manufacturing state. Whatever the support required from our IT department, from the government, for the ease of doing the business, as early as for setting, we people are also looking forward for setting this type of industry setting as early as possible so that we can go ahead. So definitely my whole IT department and other departments will also cooperate with you, and whatever the support required, they'll support for you. One of the focus area of the government has been it is an employment generation for the youth of Goa. I'm sure with your support and we will be able to develop the world-class electronic manufacturing hub, and that will be the generates the employment for the Goan youth. गुंतवणूकदारांसह सरकारी अधिकाऱ्यांनी तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाच्या ठिकाणी शुक्रवारी भेट दिली। तुये इथल्या पायाभूत सुविधा आणि भूखंडांची त्यांनी पाहणी केली। I'm Ankita Anand, IS officer, Director IT, and today we had EMC Tuye investors meet scheduled in Sidari, Goa. We had various investors, prospective applicants coming in. Moreover, we had senior representatives from Ministry of Electronics and IT. EMC Tuye, which is Electronics Manufacturing Cluster Tuye in Perne, North Goa. It is a Ministry of Electronics and IT funded project, and via all their assistance and support, we have reached this point that we have invited applications for the plots.
we have 15 set of big industrial plots, and we have 45 set of micro industrial plots. Today we even gave a presentation about all the benefits which will be there as per the land allotment policy which we have enacted, and we explained the process of the allotment as well, how transparent it is, and it was even reiterated by the director MIT, Shri Nirmoji, who came here. Honorable Minister and Honorable Minister of IT and Honorable CM Sir also graced the occasion, and they reiterated the faith in the investors that please come, do invest in Goa, and that's why we also had this field visit wherein we, along with the MIT representatives and Department of IT and ITG staff, we are present here to show them on the site, because once you see, you believe that what we are coming up with, whatever construction is ongoing, in spite of all the COVID situations, we have tried to maintain that speed, the progress in the project on ground. In fact, we are showing them about the street lights, the roads, the welfare services, admin block, connectivity, and all the other aspects. Various units have already approached us and inquired from us. In August, we've issued the advertisement, and so a screening committee is there. Just to detail about the allotment process, screening committee is there, which is chaired by me as in Director IT, who is the chief promoter for the project, and there is a committee who give due analysis is done, and then once the screening is done, then it will be sent to government for approval. यहाँ जब इलेक्ट्रिसिटी होगा मैम, तब यहाँ के लोगों को जॉब अपॉर्चुनिटी होगी क्या? Yes, definitely. जो प्राइम मोटो है, probably missed on that point. The motive of the electronics manufacturing cluster is कि हमारे locals को भी जॉब मिले. हम आज भी अभी भी सबसे यही इन्वेस्टमेंट आने की यही बात करें. आप लोग इधर आएंगे जो लोकल हमारे आई गेस देयर रफली 9 इंजीनियरिंग कॉलेजेस जो गोवा में है, प्लस इतना हमारे पास टैलेंट है. इनफैक्ट देयर वाज अ क्वेरी जो एक प्रोस्पेक्टिव इन्वेस्टर ने बोली थी कि हमारे को टैलेंट पूल कहाँ से मिलेगा. तो राइटली सो हमारे सेक्रेटरी रेवेन्यू लेबर एंड IT संजय सर ने ये रीआइट्रेट किया था कि हमारे पास है इतना कैलिबर, हमारे इंजीनियरिंग कॉलेजेस में इतने सारे जो बच्चे हैं उनको यहीं पे आप रिक्रूट कर सकते हैं. तो इट विल गिव राइज टू लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी टू द गोवन्स. तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पाच्या जमिनीचा विषय नेमका काय आणि आलवारा धारकांची सरकारनं कशी फसवणूक केली यासंबंधी गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर यांनी दिलेली ही माहिती. पेडणे तालुक्यातल्या तुये या ठिकाणी जो इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर अशा पद्धतीचा जो प्रकल्प येऊ घातला आहे, त्या प्रकल्पासंबंधित जर माहिती द्यायची झाली तर पेडणे तालुक्यातल्या तुये या गावात पेडणे तालुक्यातली एकमेव इंडस्ट्रियल इस्टेट आहे. त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इस्टेटीसाठी प्रारंभी 1980च्या दरम्यान तुये गावातल्या गावकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. या जमिनी अक्षरशः 3 ते 5 रुपये दराने या जमिनी या गावकऱ्यांच्या घेण्यात आल्या. तरी तालुक्याच्या विकासासाठी गावकऱ्यांनी त्यावेळेला त्या जमिनी दिल्या. त्याच्यानंतर या इंडस्ट्रियल इस्टेटीच्या विस्तारासाठी फेज 2 आणि फेज 3 अशा पद्धतीनंही लोकांच्या जमिनी घेण्यात आल्या अलीकडच्या काळात, आणि त्या जमिनी सुद्धा निव्वळ 25 रुपये ते 100 रुपये अशा पद्धतीची भरपाई देऊन या जमिनी घेण्यात आल्या लोकांच्या. एवढं करून या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये तालुक्यासाठी नोकऱ्या निर्माण करण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आलंय. एकमेव इंडस्ट्री ज्या ठिकाणी जवळजवळ 90% ते 80% स्थानिक युवक हे नोकरीला आहेत, ती म्हणजे गोवा अँटीबायोटिक्स. ती कंपनी सुद्धा सरकारने विकून टाकलेली आहे. आणि आता रोजगार देण्याच्या बहाण्याने तुये गावात पुन्हा एकदा जमीन संपादन करून हा इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प आणण्याचं सरकारनं ठरवलं आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रकल्प. त्यांचा हेतू कदाचित चांगला असेल की मांजरे मतदारसंघातल्या बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा विचार करून त्यांनी हा प्रकल्प आणला आहे असं ते म्हणत आहेत. परंतु प्रत्यक्षात जर नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत तर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किती उद्योग आहेत, किती स्थानिकांना नोकऱ्या आहेत याचा हिशोब कोणीच देत नाहीये. नोकऱ्यांसाठी म्हणून हा जो प्रकल्प इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर जो प्रकल्प आणण्यात आला आहे, त्या प्रकल्पासाठी तुये गावातल्या आलवारा धारकांच्या जमिनी
या बेकायदा पद्धतीने सरकारने हडप केलेला आहे. आता झालंय असं की तुये गावात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी आहेत, परंतु या क्लस्टरसाठी एकत्रित जमीन ही सरकारला हवी होती. आणि त्यावेळेच्या ज्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी होत्या नीला मोहनन यांनी मुख्यमंत्र्यांना असा सल्ला दिला की अलवारा जमिनी ज्या आहेत त्या सरकारच्या जमिनी आहेत, ज्या लीजवरती सरकारने दिलेल्या आहेत आणि त्या सरकार कधीही परत घेऊ शकतं. अशा पद्धतीचा सल्ला दिल्यानंतर पारसेकरांनी त्यांना मंजुरी दिली आणि सरकारने या अलवारा जमिनी या थेट आपल्या ताब्यात घेतल्यात. म्हणजे या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यात आलेली नाही, या अलवारा जमिनी या सरकारच्याच जमिनी आहेत असं गृहीत धरून सरकारने ते ताब्यात घेतल्या आणि सरकारने म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटने ही जमीन काढून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटाकडे दिली. खरं म्हणजे अलवारा अफ्राम्यात जमिनी ज्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळा कायदा हा राज्यात अस्तित्वात आहे. पोर्तुगीज काळात या अफ्राम्यात जमिनी या लोकांना देण्यात आल्या होत्या आणि या अफ्राम्यात जमिनी सातत्याने 10 वर्ष त्या लोकांकडे राहिल्यानंतर त्याची डीम ओनरशिप ही त्या लोकांना प्राप्त होते कायद्याप्रमाणे. परंतु गरीब या कष्टकरी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया माहीत नाही. त्यांच्याकडे जमिनींचा ताबा आहे. प्रामुख्याने या जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू बागायती आहेत. लोक काजूचं उत्पादन घेतात, त्यामुळे जमिनी ताब्यात आहेत, काजूचं उत्पादन घेतात. मालकी बिलकी त्यांना त्या प्रक्रियेच्या संदर्भात काहीच माहिती नाही, त्यामुळे या जमिनी त्यांच्याकडे होत्या. परंतु या अशा गरीब शेतकऱ्यांना फसवून सरकारने या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. या सगळ्या प्रकाराची पूर्ण माहिती ही सरकारला वेळोवेळी निवेदनं आणि अर्ज सादर करून देण्यात आलेली आहे की सरकारनं चुकीच्या पद्धतीने या जमिनी लोकांच्या हडप केलेल्या आहेत. तरीही सरकार त्यांचं ऐकायला मान्य नाही. आता हे जे गरीब लोक आहेत त्यांची ताकद नाही आहे कोर्टात जाऊन सरकारच्या विरोधात लढायची. ते आपल्या पद्धतीनं सरकारला विनंती करतात, आपल्या पद्धतीनं सरकारी मंत्री अधिकाऱ्यांच्या भेटी घेतात, त्यांच्यापर्यंत निवेदनं सादर करतात, परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं सरकार त्यांना दाद देत नाही. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोकांनी आता ठरवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी या सरकारला जर आपली चूक ही जर कळून द्यायची असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक नागरिकाला न्यायालयात धाव घ्यावीच लागते. आणि सध्याच्या परिस्थितीत अशा आता लोकांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत सरकारने जो अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती तो अन्याय सहन करून घेतला जाणार नाही. आणि या ऐकूनच जी जमिनी हडप करण्याची जी सरकारची कृती आहे त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी ही स्थानिकांनी केलेली आहे. जवळजवळ 140 एकर जमीन ही सरकारनं ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यात एकूण 11 सर्वे क्रमांक आहेत आणि त्याच्यातले 6 सर्वे क्रमांक हे निव्वळ अलवारा जमिनीचे आहेत. या अलवारा जमिनीची मालकी ही त्या गावातल्या गावकऱ्यांकडे आहे, परंतु सरकारने त्या जमिनी सरकारच्या आहेत असं गृहीत धरून त्या अलवारा जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. एवढं करून त्या अलवारा धारकांना कुठल्याही पद्धतीची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यांची जी नावं होती 1/14च्या उतारावरती ती नावं बेकायदा पद्धतीनं त्यावेळेच्या पेडणेच्या मामलेदारांनी रद्द करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट अशी नावं 1/14च्या उतारावरती घातली. म्हणजे या सरकारात या प्रशासनात कायदा म्हणून काही गोष्ट आहे की नाही. आता एकीकडे सरकार असं गृहीत धरतं की अलवारा जमिनी या सरकारच्या आहेत आणि दुसरीकडे सरकार कायदा दुरुस्ती करून अलवारा जमिनीची मालकी लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज मागवत आहे. म्हणजे निव्वळ एका बाजूला सरकार दावा करते की ती सरकारी जमीन, दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतं की नाही ती लोकांच्या जमिनी, परंतु त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लोकांनी त्याची कायदेशीर मालकी घ्यावी. म्हणजे परस्पर विरोधी भूमिका ही सरकारची या जमिनीच्या संदर्भात आहेत. आपण गोव्यात ठिकठिकाणी बघितलेलं आहे की नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने विकासाच्या नावाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा एक अप्रत्यक्ष धंदाच हा राज्यात सुरू झालेला आहे. आणि या धंद्याचा भाग अशा पद्धतीनंच हा इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प ठरलेला आहे. आता एक गोष्ट खरी आहे की आज मुख्यमंत्र्यांनी या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी इन्व्हेस्टर्स मीट म्हणजे गुंतवणूकदारांचा एक मेळावा आयोजित केला होता. आणि या मेळाव्यात त्यांनी या गुंतवणूकदारांना आवाहन केलंय की त्यांनी या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये आपले उद्योग स्थापन करावेत. मुख्यमंत्र्यांचा हेतू, मुख्यमंत्र्यांचा उद्देश हा जरी स्वच्छ असला तरी ज्या जागेवरती, ज्या जमिनीवरती ही इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प जो उभारण्यात आलेला आहे ती जमीनच मुळात सरकारने बेकायदेशीर पद्धतीनं
ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जर संरक्षण द्यायचं असेल तर सरकारनं सुरुवातीला या जमिनीच्या मालकीचा प्रश्न हा तडीस लावणं, तो निकालात काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना संरक्षण मिळणार नाही. उद्या गुंतवणूकदार तिथे पैसे गुंतवणार आणि त्याच्यानंतर लिटिगेशन तयार होऊन जशी परिस्थिती विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेजच्या बाबतीत झाली, जशी परिस्थिती दोनापावला IT हॅबिटॅटच्या बाबतीत झाली, तीच परिस्थिती ही तुयेतल्या इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पच्या बाबतीत होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे. अलवारा जमिनी ताब्यात घेतलेल्या बेकायदेशीर पद्धतीनं त्या लोकांना ताबडतोब एकतर भरपाई द्यावी किंवा त्यांना पर्यायी जमीन तरी द्यावी आणि हा प्रश्न निकाली काढून तेव्हाच हा इलेक्ट्रॉनिक प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहणार आहे. नाहीतर सरकार निव्वळ या गुंतवणूकदारांना फसवणार आहे असं या प्रकरणात म्हणावं लागणार. राज्यात गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. सरकारचे चुकीचे निर्णय आणि बेकायदा कृतीमुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होत असेल तर त्याची दूरगामी परिणाम गोव्याच्या गुंतवणुकीवर पडू शकतात. पेडणे प्रतिनिधी मकबूल माळगिमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोयकार जमिनी विकतात तर मग परप्रांतीय जमिनी विकत का घेणार नाहीत असा युक्तिवाद नेहमीच केला जातो. गोयकार जमिनी का विकतात याचा शोध घ्यायचा असेल तर मग पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराकडे पाहावं लागेल. पाहुयात या संबंधीचा स्पेशल रिपोर्ट. पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रातील जमिनी मोठ्या प्रमाणात बडे बिल्डर आणि कॅसिनो कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. या व्यवहारात बडे राजकीय हस्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी भागीदार आहेत. धारगळपासून 5 किलोमीटर अंतरावर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार असल्यानं इथल्या जमिनींचे भाव वाढलेत. आता या जमिनी इथल्या सर्वसामान्य लोकांनी विकून टाकल्याची भावना इतरांची बनू शकेल, पण हे खरं नाही. धारगळ पंचायत क्षेत्रात काही ठराविक लोकांकडेच जमिनींची मालकी आहे. या लोकांनीच या जमिनी विकल्यात. मोपा विमानतळ आणि मोपा लिंक रोडसाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली. 1/14च्या उतार्यावरून लोकांना नोटिसा पाठवल्या, पण शेवटी भरपाई देताना मात्र 1/14चा उतारा हा टायटल डॉक्युमेंट नाही असं सांगून लोकांना मूळ जमिनीच्या मालकीची कागदपत्र आणा असं सांगून पिटाळून लावलं. हा प्रकार आता पेडणे तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. एकीकडे भरपाईसाठी मूळ जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र 1/14च्या उतार्यावरील नावावर जमीन विक्रीचे कोट्यवधीचे सौदे सहजपणे होत आहेत. सरकार जमीन घेईल तर काहीच मिळणार नाही, न पेक्षा जमीन विकली तर निदान काहीतरी मिळेल या आशेनं इथले लोक जमिनी विकू लागले आहेत. डेल्टा कॉर्प कंपनीकडून खरेदी केलेल्या जमिनीच्या मूळ मालकीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यासंबंधी मुख्य सचिवांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. डेल्टा कॉर्पला विकलेल्या जमिनीत काही जमीन सरकारी मालकीची आहे असा आरोप आहे, तर इतर जमिनींच्या मालकी हक्काबाबतही संशय असल्याच्या तक्रारी सरकारकडे दाखल झाल्या आहेत. 1/14च्या उतार्यावर नावं असलेल्या लोकांच्या सह्या घेऊन विक्री खरेदी केली जाते आणि नंतर राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्री गैरप्रकार करून या जमिनी हडप करण्याचं एक रॅकेटच प्रशासनात वावरत असल्याचा आरोप सुरू आहे. तुमकां सगळ्यांक खबरूच आसतलें, थोड्या दिसा पयलीं बातमी येयलेली. गोंय सरकारान इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डा थ्रू पेडण्यात धारगळेन 100 एकर्स जागो परमीट केला गेमिंग झोन घालपाक. डेल्टीन कॉर्पोरेशन तीच कंपनी जी पणजेन कॅसिनो चलयता. हेजो अर्थ पोरू जेन्ना आमी पेडण्यान मिटींग घेतलेली आनी पेडणेकारांक सांगलेले की पेडण्यान कॅसिनो येता म्हणून, ते सत्य ठरले. 100 एकर्स जागो इतल्या जाग्याचेर ते आतां कॅसिनोज घालतले पेडण्यान आनी गव्हर्मेंटूच बागीक आहा. तेजे फुडें आनी एक वचून सांगता आमी, गोवा गव्हर्मेंटाक एक कंप्लेन गेल्लेली चीफ सेक्रेटरी की डेल्टीन कॉर्पोरेशनान धारगळेन जो जागो घेतला तितूंतलो कांय प्रमाणान जागो सरकाराचोच आसा आनी त्या जाग्यान गोडगंबाळ करून डेल्टीनान विकला किंवा डेल्टीनान घेतला अशें म्हणू शकता आमी. तेंच्या कागदपत्रांनी फाटी फुडें करून आतां ती जागा
डेल्टिनाच्या पोझिशनान आसा, डेल्टिनाच्या नांवार आसा, पोझिशनान नांवार आसा. तर सरकारी जाग्याचेर आता डेल्टीन कॅसिनोज घालतले. अशें ना जाल्यार सरकारान त्या कंप्लेनीचेर कितें एक्शन घेतला ती लोकांक कळोवपाची. तेजे कितें आउटकम येयले, सरकारान चॅक तरी केले, ते कंप्लेनी वांगडा खुबशे एविडन्सूय एनक्लोज केल्लेले, लायिल्लेले. सरकारान तेजी तपासणी केली काय ह्या प्रश्नाचें उत्तर सरकारान लोकांक दिवपाचें, पेडणेकारांक तरी एटलिस्ट. मोपा एअरपोर्ट हाडपाक तुमी 1 कोटी सुमार जागो घेतल्या लोकांक कडल्यान. तेच्या फुडें आतां लाखांनी जागो ते लिंक रोडाक लागून तुमी एक्वायर करतात. तुमी कितें केलें तुमचे प्रोसिजर? 149 जितल्या लोकांची नांवां आसलेली तितल्या लोकांक नोटीस काडले इंटरेस्टेड पार्टीज म्हणून आनी तांकां आपयल्यात तुमी. पूण त्या लोकांक अजून पर्यंत कॉम्पेन्सेशन मेळोंक ना त्या लोकांक तुमी कन्सिडर करतात आतां कॉम्पेन्सेशनाक. तुमी त्या लोकांक सांगता तुमचे टायटल डॉक्युमेंट्स हाडात त्या जाग्याचे. लिगली आमी मानता 114 फॉर्म म्हटल्यार टायटल डॉक्युमेंट न्हू जाग्याचो. पूण जेन्ना तुमी गरीब गांवकाऱ्यांक जेन्ना सांगतात तुमी टायटल डॉक्युमेंट हाडा, तशेंच तुमी डेल्टीन वाल्यांक कित्याक सांगना टायटल डॉक्युमेंट हाडा म्हणून? हे टायटल डॉक्युमेंट डेल्टिना कडेन आसा काय ना हे तपासणी केला काय ना तुमी? काय 114चेरूच सगळे व्यवहार चल्ला हांगासर? आनी ते बीन श्रीमंत आसा जाल्यार 114 फॉर्म टायटल डॉक्युमेंट, गरीब आसा जाल्यार 114 फॉर्म टायटल डॉक्युमेंट न्हू असो व्यवहार सरकाराचो. सरकारान स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा की हो भेदभाव कित्याक आनी डेल्टिना कडेन तो जागो पावलोच कसो, सरकारी जागो तो. तुम्ही सरकारी जागो आता डेल्टिनाक दिला आणि तेजेर तुम्ही कॅसिनो घालपाक आता तांकां परवानगी दिला अशें दिसून येता. सरकारान स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या अनागोंदी कारभारामुळे तब्बल 6 कोटींचा प्रकल्प कचऱ्यात गेल्याचा गंभीर आरोप मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी केला आहे. 2 खांब ते आरोबापर्यंतच्या फुटपाथ कामाचा त्यांनी पोलखोल केला आहे. 2 खांब ते आरोबापर्यंत फुटपाथ आणि वॉकिंग ट्रॅकचं काम करण्यात आलंय. तब्बल 6 कोटींच्या या कामाची सध्या खूपच दुरावस्था झाली. निकृष्ट बांधकाम आणि देखभाल नसल्यामुळं हा 6 कोटींचा फुटपाथ कचरा फेकण्याचं ठिकाण बनलंय. फुटपाथच्या अशा अवस्थेमुळं बाहेरून आलेले पर्यटकही आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त करतायत. एवढा प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे, गंदकी आहे, स्वच्छता का काय नाम निशाण नाही इकडे. जो प्रकारे आम्ही आले होते, गोवाचं नाव होता ते प्रमाणे आम्हाला इकडे स्वच्छता भेटली नाही. नाव कसं तुमचं? माझं नाव दिलीप दलपतराम ठक्कर. मी मुंबईकडून आलाय फिरायला इकडे. तर आपलं विनंती आहे की थोडाफार स्वच्छताचा ध्यान द्या. एवढा फंड गव्हर्नमेंट करून तुम्हाला मिळते पण स्वच्छता नाही इकडे. या निकृष्ट कामाला बाबू आजगावकर हे जबाबदार असल्याचा आरोप करत पर्यटन महामंडळाच्या निधीचा हा अपव्यय आहे अशी टीका पेडणे मतदारसंघातले मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी केली. दारगळे आसा 2 खांब्याकडे भितर सरताना हांगासर ही आयज फुटपाथ बांधलेली आहा या बाबू आजगावकरान. तर ट्युरिजमाचो पयसो हांगासर हेंच्यांनी बेश्ट वेस्ट करून दवरलेलो आहा म्हाका दिसता. ही फुटपाथीचेर हांगासर कोणूच चलना. ह्यो ते फंड्सांसून पयशे येयल्ले, स्वदेश दर्शनाचे योजनाचे पयशे येयल्ले, ते पयशे हांगा हाडून मिसयूज केल्ले आहा सगळे. ना म्हटल्यार हे 100 कोटीचो हो प्रोजेक्ट. 100 कोटी हेणी खंयसर घातले म्हाका दिसना. एका 100 कोटी लागले. हांगासर ह्या फुटपाथीचेर कोणूच लोक चलना. आयज हांगासर हांव दारगळे रावंक येयल्लो आहा. ही हांगासर दारगळे पळोवन लोकांक म्हाका हे दिसता की ही फुटपाथ हांगासर मिसयूज हांगासर तेणी बांदून कांयच फायदो ना. लोक फुटपाथेचेर चलना, रस्त्याचेर चलता. आनी आयज हो कचरो हांगासर सगळो कचरो हांगासर आहा. कोणाक दिसता बाबूक हांगासर काय पडलेलेच ना पेडणेकारांचे. फकत तेणी आपूण वचोन तो मडगांव रावलेलो आहा. मडगांव रावलेलो. आयज हांगासर हांव रावंक येयल्लो आहा आनी म्हाका हे दिसता हांगासर कितें हांगा पेडण्यान चलता पळय तें हांव पळयता, हांगा पळोवन घेता. आयज ना म्हटल्यार ही 100 कोटीचो हो प्रोजेक्ट म्हाका दिसना हांगासर 100 कोटी हांगासर लागले. 100 कोटी हांगासर तेणी यूज करूंक ना. हांगा लायटी बसून ह्यो आतां तेणी कितली वर्सां जाली हे लायटी बसून हांगासर चलना, पेटनात हांगासर रातच्यो.